यानंतर बघूयात निकालानंतर राज्यभरात उमटलेले पडसाद। गोगावले यांनी बजावलेला व्हीप नियमाला धरून नव्हता म्हणून ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र केलं नाही, विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांची माहिती। नार्वेकरांच्या निकालाविरोधात ठाकरे गट सुप्रीम कोर्टात जाणार, आदित्य ठाकरेंची TV9 मराठीला माहिती। आजच्या निकालातून लोकशाहीची हत्या, निकालाची मॅच फिक्सिंग केली, सुप्रीम कोर्टानं नार्वेकरांवर सुमोटो कारवाई करावी, उद्धव ठाकरेंचा नार्वेकरांवर निशाण। नार्वेकरांनी निर्लज्जपणाचा कळस गाठला, सुप्रीम कोर्टाला जुमानत नाही हे नार्वेकरांनी निकालातून दाखवलं, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। बाळासाहेबांनी शिवसेना उद्धव ठाकरेंकडे सोपवली होती, हा राजकीय निवाडा सत्ताधाऱ्यांना हवा तसा निर्णय नार्वेकरांनी दिला, सत्ताधाऱ्यांकडून निकालाबाबत आधीच भाष्य, शरद पवारांची प्रतिक्रिया। नार्वेकरांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला, हा निर्णय नव्हे भाजपचं षडयंत्र, ठाकरे गटाच्या संजय राऊतांचा हल्लाबोल। कोण शिंदे, कोण गोगावले आणि कोण नार्वेकर यांची अवकात काय, संजय राऊत यांच्याकडून शिंदेंवर टीका, अध्यक्षच बेकायदेशीर ते काय शिवसेनेचा निर्णय करणार, राऊतांचा हल्लाबोल। मूळ राजकीय पक्ष संदर्भात विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय निर्लज्जपणाचा कळस, आदित्य ठाकरेंचं वक्तव्य, भाजपला आपलं संविधान बदलायचं असून हा निर्णय लोकशाहीची हत्या करणार आहे असंही विधान। विधानसभा अध्यक्षांकडून विविध नियमांचा दाखला देत निकाल, सरकार मजबूत आणि भक्कम आहे, निकालावर उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया, तर अनेकांकडून वारंवार सरकारबद्दल गैरसमज पसरवण्याचं काम, फडणवीसांचा निशाणा।